आणि आता पाहणार आहोत मुंबई शहर त्याचबरोबर उपनगरातील टॉप 9 घडामोडी। मुंबईसह ठाणे आणि पालघर त्याचबरोबर रायगड जिल्ह्याला 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट। 2 दिवसानंतर काही भागामध्ये हलका पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं घट। 5% पाणी कपात लागू, तर 5 जूनपासून 10% पाणी कपात होणार। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक। फिटनेस सर्टिफिकेट देणारा इंजिनियर मनोज संघू मुलुंडमधून ताब्यात। नवी मुंबई विमानतळ परिसरातील बेकायदा महाकाय फलक 4 आठवड्यात हटवा। उच्च न्यायालयाचे जाहिरात कंपन्यांना आदेश। थकबाकी वसुलीची रक्कम कंपनीला न देता स्वतःच्याच खिशात, एजन्सी चालकावर गुन्हा दाखल। मुंबईमध्ये वाहन कर्जाच्या वसुलीचं प्रकरण। मॅनहोल सुरक्षित करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून संरक्षक जाळ्या बसवण्याचं काम सुरू। आतापर्यंत 80,000पेक्षा जास्त जाळ्या बसवण्यात आल्या। मुंबई पालिका 2 आठवड्यामध्ये महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकर जागा ताब्यात घेणार। मार्च महिन्यातच राज्य सरकारची रेसकोर्सवर सेंट्रल पार्क उभारण्यासंदर्भात मंजुरी। समुद्रामध्ये लाटा उसळत असल्यानं उत्तर किनारी बोटी परतण्यास आता सुरुवात। किनाऱ्यालगत मच्छीमारांची धावपळ सुरू।